सदाशिवसमारम्भा शङ्कराचार्यमध्यमा अस्मदाचार्यपर्यन्ता स्मर्या गुरुपरम्परा। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करलोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। परिज्ञानाश्रम श्रीगुरुशङ्कर परिज्ञानाश्रम शङ्कर सद्गुरु केशव वामन कृष्ण पाण्डुरङ्ग आनन्द परिज्ञान गुरु। सद्योजात शङ्कर सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। जयशंकर. गांवतू लांगणाचें रमणीय दृश्य आमी आतां पळयलें. तें पळयतना सुतवांत आशिल्लो चांपो, अनंत पुष्प, मोगरो, जळतल पान्न आनी मडलांचो धुवरू हें सगळें मेळणू आसमंतांत पसरतलें सौरभ हात जुगडासू तुमकां अवश्य जावन आसकाजो. सौरभ म्हळ्यार फ्रेग्रन्स. उत्तर आणि दक्षिण कन्नड प्रांतांतुले असले अनेक आंगणांतू भानप संस्कृती 278 वर्स स्थिर आणि वृद्धिंगत जाली. ती घेवनूची कालांतरान शहरांतू आणि परदेशांतू आमी स्थलांतर केलें. ही संस्कृती धारण करतलें एक प्रमुख माध्यम म्हळ्यार आमगेल मातृभाषा कोंकणी. ताचे सौरभ तुमचे लाग पावोवचें हो आयचो आमगेल एक प्रयास. आमगेल जातीची इतिहासू तुमकां सर्वांक गोत आसतलोची, त्यामी त्या विशय चड सांगचे अगत्य ना. जाल्यार एक ऐतिहासीक सत्य नमूद करता म्हूण दिसता. काश्मीर थावन स्थलांतर करतची अखेरीक आमी गोंयांतू सुमार शतक स्थायीक जावन आशिल्लीं. मुखार गोंयांतूय पोर्तुगीजांगेल आक्रमण जालें आनी आमी कर्नाटकांतू स्थलांतर करून आमगेल धर्माचें रक्षण केलें. त्या विना चलनायिल्ली जीवन पद्दती आनी संस्कृती सुद्दां आमी जतन केली. संस्कृतीचें जतन जावच्याक एक प्रमुख कारण म्हळ्यार आमी आमगेल भास सोडून दिनी. आश्रीत म्हूण गेल प्रांतांतू आमी आमगेल अस्मिता जागृत दवरली आनी त्या मिती आमगेल अस्तित्व सुरक्षीत मात्र न्हय सन्मानास्पद दवरलें. कोंकणी भाशेचे उगमा विशय अनेक मतप्रवाह आसत. एका मतानुसार आमी ती भास काश्मीर थावनूची आम सांगात घेवन आयल्यान ती. काश्मीरी शब्दू भान कन्नडांत आपपाक मेळ्ळो आनी भानप जालो हें ताजें प्रसिद्ध प्रमाण. एक मत हेंवूय आसा की महाराष्ट्री प्राकृतांतल्यान कोंकणी आनी मराठी भाशा आयल्यो आनी हें महाराष्ट्री प्राकृत
कुक्कण आणि गबित म्हणलेल्या आदिवासी जमातींनी हाळण्या अशी म्हणटात. एकूण हो विशय मस्त होड म्हूण दिसता. ताजी चिंतन आमी आनी केन्नाय भाषाशास्त्रज्ञ आणि इतिहासकारां वटू बैसून फुरसतेर उलोवेत कितकी. आयज पूर्त म्हणचे जाल्यारी रूख मेचत बोश्ट बदलाक आंबे खावचे योग्य न्हय. खंयचेय समाजांतूल संस्कृतीचे प्रतिबिंब तांगल भाशेंतूल वाक्प्रचार आदगत्य आनी इतर लोकसाहित्यांतूं दिसता. आमची गल्यांतूं आदगत्यांक काही उणे ना. रुचे पुरते एक चारी आदगत्य आजी पळोवया. कुंकड रणनी म्हूण फाल जावंची तडवना. म्हळ्यारी कोणेय एकळ्या मिती खंयचेय काम केन्नाय तडवना. ते जावंच वेळार जाताच. एक गमत म्हळ्यारी आमची गल कुंकड रडताली. कुंकड मात्र न्हय, आमची गल कोकिळय रडत खंय बाप. हांव गोरी याक गोरी हळद वाडटल कोण. म्हळ्यारी काम मस्त आसतली जाल्यार हांवें चित्याक कुरका, म्हाका कांय ताची गरज ना. त्या काळान तुल्या होडोड्ड बिडारांतूं मस्त काम आसताल वय ती चुकोवन घेतली तितलींच आसताली. तांचेर केलेलें हें व्यंग. गोरे वर्णाक कितलें महत्व आशिल्लें हें हातूंत दिसून येता. सावळें शिलीं तोंडाक हळद लावन गोरे जावची वाट राखतालें खंय. आयच्या दिसांतूं काळे गोऱ्याचो भेदू करचें हें निंदनीय जाल्यां तें बरेंची. म्हाळप्पया हुशार ना म्हूण घराण्याक पेजवाळी. म्हाळप्पया म्हळ्यारी कुटुंब प्रमुख, कर्ता पुरुश. तागल शब्दा भायर कुटुंबांतूल कोणेय वचूंक ना. आयच्या दिसाक हें अन्यायकारक म्हणून दिसता जाल्यार त्या काळांतुल्या एकत्र कुटुंब पद्दतीच्या गर्दींतूं अशी सेंट्रलायज्ड पॉवर स्ट्रक्चर आसल्यारीची सगळे व्यवहार सुरळीत आनी सुलभ जाताले म्हणून दिसता. कर्नातील केल्ल्यारी जायनातील जाता. कर्नातील केल्ल्यारी जायनातील जाता. प्रथम दर्शनांतूं हाजो नकारात्मक अर्थ जातलोची. म्हळ्यारी अनुभव नातील काम करूंक गेल्यारी घोटाळ करून घेवचे. जाल्यार सकारात्मक विचार करूंक गेल्यारी अनुभव ना म्हणून अनुमान करता बसचे वेळ ताजे बदलाक सजग जावन सम्यक प्रयत्न केल्यारी केन्नाय पळयनातिलें तसलें यश मेळटलें. आतां हें सकारात्मक घेवचें की नकारात्मक तांतांचेर आसा. थोडे वाक्प्रचार म्हळ्यार इडियम्स पळोवया. उंदराक लोखंडा वेर. वेर म्हळ्यार व्यापार जावं वेवहार. उंदरागल दांत मस्त तीक्ष्ण म्हणून ताणें लोखंड कोरांतू गेल्यारी तो वटू बोळ करून घेतलो. मांडका तोले भारू. असाध्य कार्य. मांडूक केन्नाय एक जागेर स्वस्थ बैसना. गोऱ्यांक रूप जाय पडना. रुपावज बरें नातील तरी बंड गरो असल्यारी ताचे सांगाती गोमटेपणाचे विशेशण आयल्यांची. वापस काळे गोऱ्यांतलो भेद. कुट्टीक कुंदापूर पेटयली गती. ह्याच अर्थाचे आनेक असं वेंकूक पेडुंबूर पेटेल गती. दोनीच मतीत अर्थ एकची. कुंदापूर थान दूर एक गांवांतू कुट्टी राबतालो. एक दिवसू जगलेर बशिल तावळी भितरी बापसून उलयतना ताणें आयकलें, फाई कुट्टीक कुंदापूर पेटोवेत कितकी
एक काम आशिल्लें थंय म्हणून. हेर दीस सकाळीं कुट्टी गायब जालो. 2 दिवस तागेलो पत्तो ना. 2 दिवसान वापस आयल्यार बापसून निमगेलें, खंय आशिल्लो रे तूं, आमी इतलें सोदलें. तो म्हणालो, आपण कुंदापूर वचुल्लो. तर कुंदापूर कसल्याक? तुक म्हाका पेटोवंचें आशिल्लें न्हय थंय. म्हळ्यार काम कसलें निमगी नातिल्यांच तो वचुलो. हात जे मतींत अर्थ म्हळ्यार कसलेंय करतना कोणें कसलें आमकां सांगता ती सूचना पुराय आयकूंक, अर्धवट आयकून कसलें करूं गेल्यार वेळ आनी उर्जा दोनीचेंय व्यय व्यर्थ वता. अनुप्रास अलंकृत वाक्य पळोवया. अंचीन कंचे लोणचे मानचेर दवरतना मानचे अंचू लागून अंचे नांग फॅनचें जालें. हातूं अंची म्हळ्यार अनसुया तिगेलें मोगा नांव. मानचें म्हळ्यार शेल्फ. अंचू म्हळ्यार शेल्फाचें एज्ज. कंचे लोणचें कंचे फळाच करता ती. कंचे फळ म्हळ्यार एक जंगली फळ हुशार नातिल वेळार जेवणांतूं तोंडा रुची येवंका म्हणून तें वाडटा ती. हेरशान तें खावच्या गेल्यार ताप आशिल्ल भासतात खंय. चंद्रीन इंद्रलोकांत थावन 15 नंद्रबाळी केळीं हाण मांद्रे मुळा दवरतन उंदरान मांद्री पिंजरावन तोंदरे केलें. तें चंद्रीन धांवत वचून सुंदरीक सांगलें. आतां थंय पळयल्ले सर्व प्रकार अज्ञात रचनाकारान केल्ले. हे वटू कशकी जनसामान्यान प्रचलीत जावन आशिल्ले तशीच ही आमगेल संतांनी रचयिल्ल कोंकणी अभंग घराघरांतूं लोकप्रिय जावन आशिल्ले. बंकीकोडचे शिवराम स्वामी हे तांतुल्याचे एक संत. तांगेल घोंग आयलो घोंगो हो अभंग आज थाय पुर्वील काल जानांक उगडास आसा. ब्रह्मांड करता कोण सांग पर्यंत आश्चर्य
शिराली तेरावतल्यांक संगीतापाची गलो परिचय आसतलोच. शास्त्रीय संगीतांत तूं शिक्षण घेतील संगीतापाची न्हय. धारवाड रेडिओ तशीच डी चंदना हांत तूं सुगम संगीताचे मस्त कार्यक्रम सादर केले. तिनं आज म्हणलें घोंग आयलो घोंगो हें गीत मराठीन तूं संत एकनाथांनी प्रचलित केल्ल्या भारूड ह्या प्रकाराक वता. आध्यात्मिक विषय सामान्य जनांगल भाशेन तूं लोकसंगीताच्या माध्यमांतल्यान सांगचें ही प्रथा संत एकनाथांनी महाराष्ट्रांत सुरू केल्ली. घोंग आयलो घोंगो हांत तूं चेरडाने जेवच्याक हट केल्यार आवसू कशकी घोंग्याल भय दाखोवन ताक लायता, तशी संवसारांत बुड्डिल्ल्याक देवादिकान मन व्हरचो संदेशू ह्या अभंगांत आसा. जाल्यार ही साक्षात शंभुकची घोंग कशें म्हणलें अशें प्रश्न पडटा. ताचें मर्म कान दोळे धांपून पळय इतेपुणी मनोहरू हांत तूं सांगल्या म्हूण दिसता. वर्तमानांत तूं आमी आयकूनचें की म्हणचें भजन प्रकारांत तूं असले भारूड बसतल की ना म्हणून सांगू जायना. जाल्यार एक काळान तूं हो अभंग घराघरांत पाविलो आनी संगीतापाची गल सुरेल गायनाने आमकां त्या दिसांत तूं हेलें. आधुनीक कालांत तूं अनेक आमची गल साहित्यिकान मस्त लेखन केलें. जाल्यार ते चड जावन कन्नड, मराठी आनी इंग्लिशांत. चित्रापूर सारस्वत कोंकणींत प्रकाशीत साहित्य त्या मानारी चड ना. थोडे प्रमुख प्रकाशनांची यादी पळोवया. अरुणा राव कुंडाजे पाचीने कोंकणीत विपुल साहित्य निर्माण केलें. तातूंत सुमार प्रकाशीत जाल्यां आनी मस्त इतलें हस्तलिखीत रुपांतूच वरलें. चेडवां खातीर, होड्डां खातीर काव्य संग्रह, गवळण्यो, हुमणे, आरत्यो, स्त्रीगीत, 3 अंकी नाटक, संगीतिका अशी विविध प्रकार तिणें अच्च कोंकणींत बरयली आनी हें सर्व तिणें निर्माण केल्लें अभिजात साहित्य. आकाश मांटव ह्या नाटकाचो जाल्लो प्रयोग आनिकय सर्वांगल स्मरणांत आसा. अरुणा राव कुंडाजे पाचीक तिगेले कोंकणी लिखाणा खातीर साहित्य अकादेमीचे पुरस्कारूय मेळ्ळो. तिगल धूव वृंदा मुंडकुरपाची जी स्वता एक प्रतिथयश शास्त्रीय गायक आसा, आतां अरुणा पाचीगल थोड्यो कविता सादर करतली. कमी वेळान तूं अरुणा पाचीगल सर्व कार्याक न्याय दिवचा जायना. जाल्यार हें सान सादरीकरणाने आमी तिगेलें पुण्यस्मरण करूया. अरुणा राव कुंडाजे हिगल कविता तमे म्हणजे ती सुरवेक निसर्ग कविता. धुरची रान्नांत पाचवी पानांत मजेंत भोंवया मैं. येतर झाडांत भितर गुडांत पक्षी पळोवया मैं. जांबळी सावलेंत फुल्ला दिवलेंत भोव घेवया मैं. वांकडी गेल्यार आंकड मेजून झुई करुया मैं. धुरची रान्नांत वाऱ्याल कान्नांत खबर सांगया मैं. धुरची रान्नांत पाचवी पानांत मजेंत भोंवया मैं. मजेंत भोंवया मैं. आता एक कुरकुर कविता म्हाका आवडटा. न्हंयची तीरार हळदू राव बांयची तडयेर राजू. तळ्या बगलेक धंव बगळो झाडार पिकिले काजू. धुरची गुड्ड्याचो नीळ बण्णू समुद्रावेले शिंपले. मोडान सरसर धांवतल चंद्रू रुक्का लांबिले हिंडले.
आता जॅपनीज हायकू ह्या स्टायलारी कविता ती ज्ञानेश्वर भावंड एक सुतार गांतेली अभंगाच्या माळाच माळा. आता हास्य कविता चेडवां खातीर. बेलतंगडी घरचो बाबू, बेलतंगडी घरच बाबू हटी म्हळ्यार हटी. तो जावतन वाट्यान तूं देता शीत आनी रोटी. तो खात भेंडा हुळी, ताका नांका जाल्ली पुळी. तो कांडे पळोवन रडता घट्टी घट्टी. आता चेडवां खातीर जाल्यार गम्मतेची कविता. टेलिस्कोप टेलिस्कोप, टेलिस्कोप टेलिस्कोप, डिंकी मामाल टेलिस्कोप. टेलिस्कोपान दिसता सान नक्षत्र होड. भितर एक परी खात मलाई गोड. टेलिस्कोप टेलिस्कोप, डिंकी मामाल टेलिस्कोप. टेलिस्कोपान दिसता मोडान तुली मासळी. मंगळावेली मनुष्य, सूर्याली धनुष्य. आणि चंद्राल बायलेक आईल होड कोण. टेलिस्कोप टेलिस्कोप, डिंकी मामाल टेलिस्कोप. डिंकी मामाल टेलिस्कोप पळोवनच्याक आयले मस्त लोक. जापान चायलो रायू, लंकेचो रावणू. लंडन राणये बामणू, तिबेटचो लामा, मुंबईचो रामा. आणि रोम थावन आयलो पोप. टेलिस्कोप टेलिस्कोप, डिंकी मामाल टेलिस्कोप. आता हॉड्डां खातीर कविता. जीवन वारे हातान तूं धोरूक जायना. धोरूक जाता दिव्यारी तळहातू. झाड मागशी ताणू जायना. वचूक जाता मुखारी सावलेन तूं. काळाच वणती भेतूक जायना. दवरूक जाता ताजेरी एक चिन्ह. फुलाच परमळ विसरूक जायना. परमळी करू जाता जीवन. स्वर्गीय वसंत नाडकर्णी मामाने अनेक मराठी नाटकांची कोंकणी रूपांतर तशीची अभिजात नाट्यलेखन कोरनू ताजे अनेक प्रयोग केले. एक नटू आणि एक दिग्दर्शक म्हणून समाजांत तागल मस्त ख्याती आशिल्ली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरागल गीतांजली कविता संग्रह हाचो अनुवाद कोरनू ताणें कोंकणी भाशेचें सामर्थ्य आणि ताजेर आशिल्लें आपणागल प्रभुत्व दोन्ही सिद्ध केलें. तागल चल्लो बिपीन नाडकर्णी जो स्वता एक नट दिग्दर्शक आसा तशीची नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म मेकर आसा. तो आतां तागल कविता संग्रहांतुले थोड्यो कविता सादर करतलो. नमस्कार. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हागल लिटरेचर वाचल्यारी अशें दिसून येता की मोस्ट ऑफ हिज सब्जेक्ट वर बेस्ड ऑन ह्युमन रिलेशनशिप्स किंवा निसर्गाचेर. त्यामुळे ती मगर पप्पान ह्या पुस्तकाक देवा हें नांव दिलें. आय वॉज लिटल सरप्रायज्ड. पण हे कविता वाचतना पुढे अशें लक्षांत येता की ताका सगळ्या कवितांतू अद्वैत, ऐक्य आणि देवा विशीं गोडी हेंच दिसून येता. हांव ह्या पुस्तकांतली एक 3-4 कविता वाचून दाखयता. आयकयात. सानिध्य कवितेचें नांव. सानिध्यान तुगेल्या क्षण फक्त एकूच दी. हातान तुल कार्य हांव करीन फुरसतेरी. देवा तुक पळयना तिलें मनाक ना शांती. कार्य आणि अंतहीन समुद्रा पाणशी. ऋतराज वसंतराज आयला आंगणांतू. खुल्लयत निशब्द प्रीती श्वासांची गुंजनांतू. परागकणाची पळकी
परागकण म्हळ्यार पोलन ग्रेन्स. परागकणाची पळकी बांधून घुंगुर बागेत नाचता ती दंग जाऊन भ्रमर. होची शांत प्रशांत वेळू तुझल्याक बैसुक, दिव्य मुखकमल तुगल रे नियाळुक. होची शांत प्रशांत वेळू तुझल्याक बैसुक आणि सर्वार्पणाच देवा गीतगान करूक. आशीर्वचन कवितेचे नाव. अड्डिना देवा तू जरी मजल्या गुल्लेशना, अड्डिना देवा तू जरी मजल्या गुल्लेशना, मौनच तुगल करीना मान्य सहन मना. सहनशील कशकी नतमस्तक रात्री, वाट राखता त्या उषश्रीली नक्षत्र नेत्री. तशीची हांव नम्र निशब्द वाट राखन, ऐकूनच्याक तुगले मधुर आशीर्वचन. सरतली राती येतली उषश्री पूर्वेक, सरतली राती येतली उषश्री पूर्वेक, तुगले स्वर्ण स्वर झर्यांनी व्योम भोरुक. शब्द त्या उपतल रे पक्षांगेल पदानी, शब्द त्या उपतल रे पक्षांगेल पदानी, स्वर त्या हस्तल रे रान फुल्ला रंगानी. कळणेची कवितेची शीर्षक. कळणेची कमल फुलल्या म्हणून त्या दिसू, मन खंय होगाळलेले कळणेची त्या दिसू. फुल्ला परड वरली तशी रित्ती त्या दिसू, फुललेल कमल उरले अलक्ष त्या दिसू. आत्तांची त्याक मन अशी अस्वस्थ वया, कोणे म्हाका स्वप्नान तुल्यान जागेल वया. अमृतमय सुगंध हो कसल्याच वया, वाऱ्यारी संकेत हो कसल्याच वया. अस्पष्ट परमळान तू आपलेपणाच वेदू, आषाढात श्वासांक जणू श्रावणाच वेदू. स्वंत असूनय मृगाक कस्तुरी वेदू, देवा कश म्हाका कळ्ळें हृदयाक मलान तुलो जावन तो अमृतगंध. कविते शीर्षक नवजीवन. दीस देवा मगेलो सरलेल सो जाल्यारी, दीस देवा मगेलो सरलेल सो जाल्यारी, पक्षांनी तांगेल पद बंद केली जाल्यारी, वाऱ्याने दडून व्हांवच सयत सोळ्यारी, काळकावली पांगरई दोन्ही दोळ्यारी. कशकी तू पांगरेता न्हीद धरित्रीक, शांत सांजेन सांबयता कमला फुलवाक. वाटेरी सर्वसरल्या प्रवासांतून खाण, वाटेर सर्वसरल्या प्रवासांतून खाण. वस्त्रै कुसून जीर्ण शक्ती सर्व क्षीण, राख मगली लाज दी नवजीवन धन. राती कशकी शिमता फुल्लांतू नक्षत्र कण. कवितेश नाव देवा. And this poem is based on or translated from Rabindranath Tagore's most famous poem, Where the Mind is Without Fear. Okay. देवा मनुष्य खंय की जगता क्षात्र मनाने, मस्तक खंय उंच सत्यव्रताने. देवा जान खंय धन्य रे ज्ञानाच पूजेने, आणि गुरुजने ज्ञान दिना पैशा आशेने. मनान तुलरे खंय की वणत्या कारणाने धरित्री पाप वांटून छिन्न भिन्न जायने. उतरांच देवा खंय जात उच्चारणे, उत्तर जी सत्याच्या चंद्रागेल निळे चांदणे. खंय अविरत श्रम नित्य आणि नेमाने, पावच्याक पळयता ती पूर्णत्वादिकाने. विचारांचे रे खंय विशुद्ध सरितेने, मरुभूमीन तू आयुष्याच्या मार्ग हो गाळणे. मन खंय प्रगल्भ विचार आणि कार्याने, प्रगती पथा रस्ता तुगल तथास्तुने. तसल्या त्या तेजोमयी स्वातंत्र्यात स्वर्गांतू, वचूक रे ह्या देशाक जागे रे देवा तू, जागे रे देवा तू. कवितेचे नाव प्राणयात्रा. हे देवा मगल अखेरचे या वंदनांतू, हे देवा मगल अखेरच्या वंदनांतू, इंद्रिय जावत विश्वात्म चरण स्पर्शांतू. कशिकी मेघ श्यामू पृथ्वी सखा श्रावणांतू,
मन तवद्वारांतू जाव मग्न नमनांतू विविध गीतस्वर बद्ध एकस्वरांतू अखेरचे वंदनांतू मेळवती ओंकारांतू दीस रात बोलू पक्षीवत स्वदेशांतू तशी ही प्राणयात्रा पावय तुंची तुझ्यांतू तशी ही प्राणयात्रा पावय तुंची तुझ्यांतू टागोरागल संवेदनशील मनाने सृष्टी आणि जीवनाचा अनुभव घेतची परमेश्वराला पावची तळमळ व्यक्त केली. तागल समकालीन आमगल समाजांतून संत सहजानंदांनी शास्त्र प्रमाणिक मार्गारी परमेश्वर प्राप्ती प्रयत्न करतल्याक साधकागल व्यथा सामान्य भाषेत व्यक्त केली. तामसिक प्रवृत्तीचे वर्णन भजन करूक नी देता देहाक काही हुशार ना अशी साधा शब्दांतू तांणी केले. त्यामिती सामान्य जनांनी तांगल अभंग आपणालेच कोण घेतले. कविता, कादंबरी, लघुकथा ह्या स्वरूपांत आमची गल जानांगल साहित्य मस्त नातील तरी नाटकाच अनुवाद एकही अभिजात लेखन आमची गल्यान भरपूर केल्या. उदय मंकीकर मामू हान सान पंढोरनू
कोंकणी रंगभूमीची सर्व स्तरार मस्त सेवा केल्या. कोंकणी रंगभूमीच्या सुवर्ण कालाच तो साक्षी जावन आसा. थोडे वर्स फुडें स्ट्रोक येवन तागेल्या रंगमंचार काम करचें बंद जालें. कालांतरान तागेल वाणीचेरय परिणाम जालो. जाल्यार स्वप्रयत्नाने ताणें आपणाल वाणीरी प्रभुत्व वापस मेळयलें. ताणें शुद्ध कोंकणींत करचें निवेदन तागेल अभिनया इतलेंची लोकप्रिय आसा. कोंकणी रंगभूमीचो इतिहासू तादल्याक थानूची आतां आमी आयकुया. नमस्कार, जयशंकर. आमगेलो चित्रापूर सारस्वत समाज लोकसंख्ये दृश्टीने सान आशिल्ले तरीके आमगो लोकांनी प्रत्येक क्षेत्रांत लक्षणीय कार्य केलें आणि नाट्य क्षेत्र सुद्दां हाका अपवाद ना. पयलें कोंकणी नाटक 1912 सालांत संगीत राजा चंद्रहास हें बोलंदूर कृष्ण प्रभू हाणें बरयलें. म्हळ्यार कोंकणी नाटकाक 100 वर्सांचो इतिहास आसा. आमगेल्या चित्रापूर सारस्वत लोकांनी साधारण 1935-36 सालांत नाटक बरोवच्याक सुरवात केली. त्या वेळार मुंबईत नाटक खेळटले सुमार दंड आशिल्ले, म्हळ्यार सुमार ग्रुप्स आशिल्ले. काटकळ शंकर माम, तलगेरी वेंकट माम, गोडकेरी सुंदर गोपाळ माम, मागीण कुरे दादा, हड्डगडी मुरली माम ही अशी पुराय नाटकां. ही सर्व आमगेर भाशेंतून नाटकां खेळटात. आणि ही नाटकां सुरवातीच्या काळात बरयली म्हळ्यार डोंगरगिरी उमानाथ माम, तलगेरी पांडुरंग माम, तलगेरी वेंकट माम, मुदूर प्रभाकर माम, सुरपून अण्णाजी माम, उल्डाळ सुंदर माम, बैंदूर देवराय माम, बेटरबेट नारायण माम, हरिदास गुलवाडी शिवानंद भट माम, गुलवाडी गोपीनाथ भट माम, उद्याडी प्रभाकर माम इत्यादी हे सगळे प्रथित यश लेखक हांनी पुराय ऐतिहासीक आणि पौराणिक विशयाचेर चड नाटकां बरयली. सामाजिक आशिल्ली जाल्यार विशेश न्हय. ताजे उपरांत प्रभाकर नाडकर्णी, कृष्णा गरवार, वसंत नाडकर्णी, मुरलीधर के हट्टंगडी, रामचंद्र कोडंगे, विंग कमांडर GR मुलकी, रवींद्र उद्यावर, रामदास गुलवाडी, संतोष कुमार गुलवाडी, मुक्ताबाई मंगळूर, अरुणा राव, यशोधरा भट, उमाबाई हळदीपूर, ललिता मुल्लरपट्टण, हेलेंजर गजानन राव, शिवानंद शिराली, मुरलीधर हट्टंगडी हांनी मुखार गेली. ह्या सर्वांनी सामाजिक विशयाचेर चड नाटकां बरयली. हो नाट्य प्रवासू हांगा तडवणी हाली मुखार तो प्रवासू सर्वश्री अनिल पैंदूर, उदय मंकीकर, डॉक्टर अदिल कोपीकर, श्रीमती सुहासिनी तलगिरी, चंद्रमा बिजूर, गौतम उबयकर, शीला बडुकोण, ललन सानाडी, उदय भटकळ हांनी सूर दवरला. तांतू शशांक सानाडी, निराग मुदूर हेवय सामील जाले. तांगल लेखनांतू सगळे नमुन्याचे विशय आयले, म्हळ्यार सामाजिक, पौराणिक, ऐतिहासीक, गंभीर, विनोदी पुरे. आतां सुधीर वळवडी, बिपिन नाडकर्णी, शशांक सानाडी, उदय भटकळ, गौतम उबयकर, आनंद नगरकर, निराग मुदूर, कृष्ण चंदावर ही सर्व मंडळी ह्या युवा कलाकारांक घेवन नाटकां करता आसती ही आमचे खातीर अगदी खुशी गंमत जावन आसा. हांवें एकराक सांगिल्लो प्रकार फुडें सान्न थंड एगडी येवन नाटकां खेळटात. मागीर सादारण 1955-56 त्या काळांत हे पुराय थंडाचे लोक एकडे आयले आनी तांणी कोंकणी साहित्य समिती स्थापन केली. आणि ह्या कोंकणी साहित्य समितीने कोंकणी नाट्य महोत्सव करूंक सुरू केले. दर वर्स 5 नाटकां करतात. अशी 30 वर्स ही नाटकां केली. म्हळ्यार सादारण 150 मुणी 3 अंकी नाटकां त्या वेळार जावन आसलें. मागीर लोकांक प्रसिद्ध नातिल्ली ती
हो महोत्सव बंद जाला. मागीर KSNतू कोंकणी साहित्य समिती विलीन जाली आणि KSNनी नाटकां करूंक सुरू केलें जाल्यार ताका विशेष प्रतिसाद म्हणून मेळ्ळी. आतां खंय कोणी एकांकीक जाता ती नंगी नाटकां जाता ती जाल्यार तें तितलें बुरदें जालें. एक ताका कितें पयलीं तें एक भरम आशिल्लो की 5 नाटकां एकंद जातालीं ती आतां जावची बंद जालें. जाल्यार बेंगळुरांतू आजी खंय नाट्य महोत्सव जाता. नायबळी गोपाळी माम हो बेंगळुरांतलो एक नाट्यप्रेमी आसामी. रंगकर्मीक केन्नाय प्रोत्साहन दितालो. 1986-87 धरून टागल स्मृतींतू कॅनरा युनियनांतू एकांकिका स्पर्ध जातात. प्रति वर्स 10-15 एकांकीक जातात. सुमार 30 पारितोषिकांचे वितरण जाता. सायुज्य मंच नेवनाने आमकां युवा पिढी विविध कार्यक्रम करत असो आणि चित्रापूर्व येवून नाटकाचो प्रयोगूय जावंच असो. त्यांनी ती आमकां म्हालगडेन 85-86 वर्सां फुडें सुरू केलेली ही नाट्य परंपरा खंडीत जायच ना हाची म्हाका खात्रीच. हांव चंद्रमा बिजुरो. कोंकणी नाटका प्रवासा विशीं हांव सांगता. मगल हांव 1977 धरून नाट्यलेखनाक सुरू केलेलें. ताजे पयलीं ते हांव 16 वर्स प्राय दोन 1977 थाय हांव एक्टींग मात्र करताली. पयलीं 2 फार्सिकल नाटकां बरयलीं आनी कड्डेर मगल ग्रुपान माटुंगा मित्र मंडळ ग्रुपान अतील कोप्पीकर आनी ग्रुपान म्हाका हें नाटक हाडिल्लें फुलाला सुगंध मातीचा. सिरियस नाटक आशिल्लें. म्हळ्यार स्ट्रिक्ट वातावरणाचो कशें परिणाम जाता चेडवांचेर. एकावेळ ती रिबेल्स जाता ती नवे ती शेल्लां वता ती. तर अशीच एक 2 भावांगेल खबरी तातूंतलो एकलो कशें जाता आनी दुसरो कशें आसता. सात्वीक वयनी तांगेल आयुश्याना फुडें तांगेल आयुश्याक कशी विंगड वळण लागता हेंवूय आमकां पळोवचें मेळटा. वहिनी वहिनी हा पळ न्ही हा तुगे खातीर कसलें हाडला म्हूण. कसलं बतें तुंच उगोवन पळय की हांवें मगर मोगा वहिनी खातीर कसलें हाडल्या म्हूण. अय्यो खरेंची कितलें गोमटेस रे कापड. जाल्यार इत्याक हाडजेश इतलो म्हारग कापड. मगर प्रेशियस वहिनी खातीर प्रेशियस कापड. मस्त दीस दोन इच्छा आशिल्ली आनी आजी हुसेना वटू एक दुकानात बसवलेलो. थंय अचानक ह्या कापडार म्हाका दृश्टी पडली. अगदी तुका शोभेशी आसा. आवडलें. हुसेनान दाखयली ही दुकानां म्हळ्यार नक्की स्मगल आसतलें. समज दोळपी सोंड पळ दादा. कांजीवरम सिल्क साडी आणि जरी स्मगल आशिल्ली तरी तुका कसलें करचें आसा. म्हाका कसलें करचें ना जाल्यार आन्नूक मस्त कलकल कोरका पडले. सकाळी दोन मस्त तापला तुजेरी. ताक तापच्या कारण लागना. आज तरी बरे कारण मेळ्ळा ताका. करचें करून वयल्यान तोंड व्हड करता. कसलें केल्लें हांवें. अरे अरे कसलं जालें तें सांगात तरी म्हाका. त्या तुका मोका द्यार आनी माथ्यार चडोवन दवरना न्ही. आज अन्ना मी तू वाचलो ना जाल्यार जेलांत वता आशिल्लो. जयेश काय ना वहिनी केन्ना तेंची. अगो त्या पोलीस इन्स्पेक्टर चल्ल्याक बोडून आशिल्लें हांवें. ताणें सुमाक त्रास दिल म्हणून ताज ताणें बदल घेवच्याक कसली की फट्टी केस मांडल्या आनी अन्नाक पोलीस स्टेशनार आपयल्या. थंय कसलें जालें हें म्हाका गोठना. जाल्यार हांग कसलें जावचें आसा म्हणून सांगची गरज ना. त्याची रडी त्या वचो. वहिनी तुका कापड आवडली की ना. वैबा नित्या शिरडी हुसेनाल घारा स्मगल गुड्स मेळ की ना.
तांतू एक पॅकारी धडधडी तुका नाव आशिल रे ना तुगल मी ती आणू की हा प्रकार कितलो मनस्ताप जाता कळना तुका मगे इलाज ना इलाज ना खंयच बाबतीत तुका इलाज ना रे सांग रे म्हाका गांवभर गुंडगिरी करत भोंवच्यान इलाज ना की 12वी 2-2 नापास जावच्यान इलाज ना रे आहा हा वाईट आणि तू व्हडलो सद्गुणाचो पुतळो जयेश मस्त चाललंय हा स्टॉप इट नाव ना बहिणी आज हा उलयतलोच सगळो वेळ मग दुर्गुणाच पाड पडतची भोवत असतो होड भाऊ या शब्दाचा अर्थ पुढे गोत असली हाका 12 खून माफ माका बेदम मार आणून माका मारतना एक पंत पुण्य आडायला लावे 4 दीस कुडान कोंडून दवरताला न्हू एक दिवस पुणी हाने घोटभर उद्दाक दिल्या एक पंत पुणी भूक लागल्या थोडे खाऊन घ्या अश म्हणल्या हाने होड भाव खंय होड भाव हो सद्गुणा पुत्र असल्यानी खबर बी गडेशी मज्जान काय दुर्गुण असत रे हांव कष्ट काणू इंजिनियरिंगांतू गोल्ड मेडल मेळयलें हो म्हणून दुर्गुण मालगड्यांक मर्यादा 3 तास कमी हो म्हणून दुर्गुण मोवाल्यांगल्या अड्ड्यार वचना हो म्हणून दुर्गुण घरची मर्यादा 3 तास केली न्याय नीती थोडी पुणी जाणीव की तुका न्याय नीतीची जाणीव तुक न्याय नीती जाणीव असल्यारी जीव इत्यात दिल रे विणारा माने तेन जीव दिलो वय जाल्यार माझी खातीर नाही जीव दिवन ती सुटली हांव मात्र कर अशें पापाचे वजी घेवन भोंवतो आसा जाल्यार आजी हाच उच्चार हांवें गीता केलो आपल्या वयनीक सांगून तूं कसो मेळयलें वा 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 आयच तगल यश अमाप अस वैनिक सुखाक दृष्टी लागू नये म्हणून काळजा बोट लागल्या त्यांना वहिनी माफ कर म्हाका कोप्पा भरांत हांवें उलयलो अरे एक पद पुढी माफ करात रे म्हाका एक पद पुढी म्हाका समजून घे आदी हे मगे नशीबच फुटके तुगल होड आधार आशिल्लो तोवय आज गेल्लो आता जिवंत पुणी इत्याच राबच्या मेल्ल्यारीच बरें तुम्ही सगळी सुटतली जयेश मग लहानच तुका असलं भद्र मनात हाडचे ना अरे तू वाईट ना रे जयेश फक्त तू वाट चुकला आणि तू त्या वाटेने त्या कोणता हाच कोणेही विचार करनी वहिनी तू म्हाका सरळ वाट दाखयता हांव तू सांगील तें करता म्हाकाय दिसता म्हाका सगळ्यांनी प्रीत करता सगळ्यांकय मगे अभिमान दिसता सर्वांनी म्हाका शाबासकी दिवका अन्नाने तोंड बोन हाशीर पळोवका म्हाका जातलं जयेश सगळं जातलं तू मन आंतळल्यारी सगळं साध्यच पळ फक्त तू हांव कशी सांगतो पळय तशीच कर का चुपचाप मग उतराच पालन कर का तवळ तुगल स्वप्न पूर्ण जातल्यांची देवस रे देवस तोच तुका मार्ग दाखयतलो मगेल देव तूच वहिनी वय तरी ऑर्डर नंबर 1 माझी खातीर हाडलेलं कापडच पळय फक्त दाखोवच्या का छाड्या की ना वहिनी तुझ खातीरच हाड्या वय तरी म्हाका दी निसून तरी पळोवया आयली हा 5 मिनिट जयेश मग चूक जाल्या जाल्यार ही 5 बोट एक लायक आसनात रे तू अन्नाल माराक धैर्यान तोंड दिता गेलो आणि हांव अन्नाल कोपाक भिवन तुला आतां दूर वता गेलो जाल्यार आतां
उमायला न्हय हांव तिका चेडा वारी प्रीत करता आणि हांव वयनीचेरी आंबा वारी प्रीत करता. गुड. आज दोन वयनी कसं म्हणत की तशी करचे, उठ म्हणकी उठावचे आणि बरेच म्हणकी बसचे. पुरा पुरा जयेश, आता हांग नोळेत बैस पडोवया. वहिनी तू हाव दिलेल का पडनिसली. थँक्यू वहिनी, थँक्यू. कापडा मी ती वहिनी नाही, वहिनी मी कापड आणि गमते दिसता. पूर कौतुक हा. हो पॅड तुका तोंडान घाली आरती करूया. बैस बैस. किस खुशी में. अरे आज तुका जाय दिसना मैं. जाय दिसू तो पाड पडेल जाय दिसू कोणाक उगडासा येता. हे पळय आता मागशीची पूर्ण विसरची. आता तू एकलो ना, आता आम्ही सगळी जण तुगेल वटू असती. अरे केक कॅन्डल्स नाच बळे. कॅन्डल्स फू करू काळो कित्याक करचे. तेज बदलाक ही आरती आपणही जळता आणि सगळ्यांक प्रकाश दिता. मगेल वहिनी वारी. आमची गळ्यान तू संगीतात स्वर उपजतच असतात. अपवाद म्हणून कोणाकय तशी ना म्हूण जाल्यारी आमगेल भासाची त्या स्वरान संस्कार तांकां कळना तिलेंच करता. एक भाषाशास्त्रज्ञ भारतांतूल भाशा अभ्यास करतची आमगेल प्रांतां पावल खंय. तागेल संशोधन जायना पुढे तुका तर कोंकणी उलोवंक येतकी अशी निमगिलारी ताणें ना म्हळें जाल्यारी ती भास आपण वायली नारी वा सहज वाचेत अशें म्हणाल तो. तशें आसतना शास्त्रीय संगीत तशीच सुगम संगीतांतू आमगेल जान तांगेल प्रतिभा सिद्ध करतात हें आयल्यांची. बहुतेक नाटकांतू पद आसतालींच. गंगोळी मुरली मामू हांणी नाटका निमित्तान उत्तम दर्जाचें संगीत दिलें. गीत आनी संगीत दोन्ही. तागेल जोडीक होसंगडी वसंत मामा म्हणके गायकू जो स्वता प्रसिद्ध संगीतकार आशिल्लो अशें आसल्यारी दुग्ध शर्करा योगच नव्हे तर तांणी केलेलीं सगळीं पद अत्यंत लोकप्रिय जालें. तांतूंतल्यान एक आतां आमी आयकुया. प्राक्तनांतुले भोग चुकना व्यर्थ खेदू कोर नका. पाप पुण्य फल पूर्वजन्मीचे पाप पुण्य फल पूर्वजन्मीचे याची जन्मी सै सुका मानवा. याची जन्मी सै सुका मानवा. याची जन्मी सै सुका. कोणू पूतू आणि कोणू पितारे. कोणू पूतू आणि कोणू पितारे. ही तर मिथ्या माया. कोणू पूतू आणि कोणू पितारे. ही तर मिथ्या माया. माता भगिनी नातव कोणी. माता भगिनी नातव कोणी. नश्वर रही काया. मनोधैर्य घे तुझी मानवा. मनोधैर्य घे तुझी मानवा. स्मरत्या सर्वात
याची जन्मी सै सुका मानवा, याची जन्मी सै सुका मानवा, याची जन्मी सै सुका मानवा, याची जन्मी सै सुका. गीरवाण प्रतिष्ठेची कार्यामिती आमगल समाजू संस्कृतांत पारंगत जातस. आणि तू आनी कसलेंय रहस्य आसवाय. चेन्नईच्या इंदुकांत रगडे मामाने ह्या विशयांत व्यक्त केलेले विचार आमी ऐकूया. सगळ्यांके नमस्कारो. संस्कृत भास एक बरी कष्ट भास म्हणून मस्त जाणांक अभिप्राय. तातूंत ताका व्याकरणांतूं मस्त खडबडशेस म्हणून हें एक चूक अभिप्राय. बद्द पळयल्यार सकळ जग आशिल्ल्या भाशां सकळ भाशांतूय संस्कृतांतूंची मोस्ट स्ट्रक्चर्ड अँड मोस्ट फोनेटीक संस्कृतांतूं. त्यामिती फ्रेंचांतूं इंग्लिशांतूं जर्मनांत रशियनांत आशिल्लें खडबडशें कसलेंय ना संस्कृतांतूं. हें हांव म्हगेले स्वंत अनुभवांतल्यान तुमकां सांगता. आनी एक तुमकां सांगता म्हळ्यार आमी सहज घर रांदूं कोंकणीन उलयतना तातूंत सुमार 60-70% 60 to 70% शुद्ध संस्कृत उलयतात आमी. हें आमकां मन वचना. आतां हांव चुट्ट रितीन थोडें उदाहरण दिवन दाखयता. तें आयकल्यार तुमकांची कळटलें कशें हांव सांगिल्लें बद्दलचें म्हणून. आतां पळया, कोंकणींतूं आ इ उ ई आनी उ हे शब्दांतूं एंड जावचे शब्द संस्कृतांत तशीं आसता ती. आनी तें फेमिनीन आसता ती. इच्छा, आशा, साधना, प्रभा आनी प्रीती, गती, गती आनी सप्तमी, सप्तमी, खर्जू हें सगळें तशें संस्कृतांत आसा. आनी 100 कटलेन कोंकणी शब्द आसता ती आनी ओन एंड जाता ती, उकारांत एंड जाता ती. तें ओ अशें ह केल्यार ते संस्कृत शब्द जाता ती. पळया ती देव, देवः, तापु, तापः, कोपु, कोपः, मार्गु, मार्गः. सांगता वचत हें सगळें मॅस्कुलायन पुल्लिंग जाता ती. आनी मस्त शब्द अन एंड जावचे आसतात आमगेल्या कोंकणींतूं. तें अम्म केल्यार संस्कृत शब्द जाता ती. आतां पळया, शास्त्र, शास्त्रम, वस्त्र, वस्त्रम, कारण, कारणम, बल, बलम, शिक्षण, शिक्षणम, भाषण, भाषणम अशी. आनी मस्त शब्द संस्कृतांत चिक्क विंगड आसता, एकेशी विंगड आसता ती. पळया, आमी परकट म्हणटा ती तें करपट जाता. शिवण म्हणटा ती शिवणम, पिनसो, पिनसः, जेवण, जेवणम. पळया कितलें मार्जार, मार्जारः अशी चिक्क विंगड अशी मस्त शब्द आसता ती. आनी अशे शब्द पळयल्यार तुमी 2000 शब्द कोंकणींतूं संस्कृत शब्द आसता ती. तातूंत थोडे स्पेशल शब्द आसता ती इंट्रस्टींग. पळया ती आतां पॉलिश करचें म्हणटा तुवें जगजगांचें म्हण संस्कृतांत जगजगायते. आनी आंगवाल आमी जळजळांते जळजळांते म्हणटा ती संस्कृतांतूं जळजळायते अशें ती. आनी ताजे नंतर 100 शब्द चड विंगड आसा ती. 100 मात्र. तांचें एग्जाम्पल आतां वखद म्हणटात आमी तें औषध म्हणल्यान आयल्या. बण्णू वर्ण म्हणल्यान आयल्या. आमी अशें थोड्यांची चिक्क मस्त चेंज जाला. ओश्ट म्हळ्यार वट. बाकी सगळें ते बरी लागली हांव सांगेल म्हणचे. हें शब्दां मात्र न्हय, फक्त शब्दां मात्र न्हय, मेळ्ळे आसा. व्याकरणांतूं आनी उलोवच्या नमनांतूय हें मेळ्ळे सुमार आसा. आतां पळया एग्जाम्पल. आतां कोणाक आमी आदेश दिवंक म्हणलें ऑर्डर करचें.
कशी संकल्प सांगता ती गो म्हळ्यार गच्छ आनी वच, करी म्हणून का करू, धरी धर, धांवण धांव, हाशी हस, हे सगळे ऑर्डर करचे आनी कशें पळय एका लायक आसात पळय तें एक. आनी भविश्य विशयांत भविश्यकाला विशयांत आमी उलयतात पळया ती आमी सांगतात यू वील गो ना यू वील डू म्हणून सकल संस्कृतांत करिष्यसी आमी करशी, आनी भरशी म्हणटात आमी भरिष्यशी, धरशी धरिष्यसी, हरशी यू टेक अवे म्हळ्यार हरिष्यसी. ह्या फ्युचरान तुवें पळय कितले संबंद आसा पळय. आनी एक केलें म्हणजे कॉजल कोणाचें करून काम करयचें तातूंत कशेंच पळयात करता करयता, करोति कारयति, धांवता धांवयता, धावति धावयति, हसता हसयता, हसति हासयति, शिकता शिकयता, शिक्षति शिक्षयति. हें एक नमुन्याचें मेळ्ळें आसा. आनी एडजेक्टीव आनी नाउन ओट मेळ्ळ्यार हें संस्कृतांत एडजेक्टीव आनी नाउन दोनी एक विभक्ती आसता आनी एका जेंडर आसता. आमगेले कोंकणींत तशी आसता. आतां पळया ती मार्गू म्हणलें मार्ग हा संस्कृत मॅस्कुलायन, दिगू म्हणलें आमी संस्कृतांत दीर्घ दीर्घ लॉंग. आतां दिगू मार्गू मॅस्कुलायन दोनी ताका आमी सांगता ती दीर्घ मार्ग. काणी म्हळ्यार कथा संस्कृतांत फेमिनीन, दीर्घ दिघी काणी दीर्घ कथा. आनी दिग भाशण दीर्घम भाशणम हें न्यूटर पळया आनी तुवें कितलें मेळ्ळा मेळ्ळी आसा म्हणून. आनी सांगता वचत जाल्यार चोटके मिट्यान म्हणटा ती कोंकणी गोत्तचिलांक संस्कृत शिकचें बरी इजी. हें आमकां स्पश्ट जालें नवें. आतां आमगेले स्वाम्यांनी आमकां सगळ्यांकय संस्कृत शीक म्हूण सांगलें आं. त्या मितीं तुमी सर्वे पठन्तु संस्कृतं, सर्वे शृण्वन्तु संस्कृतं, सर्वे वदन्तु संस्कृतं. नमस्कार. रगडे मामान सांगिल्ल्यात सत्यता म्हाकाय थोडे अनुभवांत आयल्या. युवधारा आनी विशेष करून प्रार्थना वर्गाची नाटकां बरोवचें आनी बसयतना विशयानुरूप नाटकाची संहिता आनी सादरीकरण नाविन्यपूर्ण कशी कोरयेद हें आव्हान आसता. पुढे मस्त पुढे म्हळ्यार 1982 धोरून सुमार मुखार 20 वर्स थाई हांवें मराठी, हिंदी, व्यावसायिक तशीच प्रायोगिक रंगभुमीरी मस्त काम केल्लें. ताजो अनुभव आशिल्लो जाल्यार त्या नाटकांतूं प्रत्येक बाबतींतूं आनी विशेष करून संवादांतूं नेमकेपण म्हळ्यार प्रिसिजन आसतालें. तें हांग हाडका जाल्यार कोंकणी भाशेंतूं प्रभुत्व आसता. म्हळ्यार खंयचे भाशेन बरयतात तांतूं समप्रभुत्व आसता. कोंकणी भाशेंतूं बरयतना कोंकणी प्रभुत्व आसता. गेय म्हळ्यार मिटरांत काव्य करतना तरी तें आव्हान आनी चड. तावळी म्हाका संस्कृत शब्दांचो मस्त उपयोग जालो आनी नाटकांचे विशय आध्यात्मीक जावं पौराणीक अशी जाली मिती संस्कृत शब्द अधिक योग्य दिसताले तांतूं. धा बिडारां गांव बप्प नकेरी, मवाळ वतपणे अश्वत्था कट्ट्यारी, पंचायतीक एक बायल जमल्यो दट बाई तांगल पुढारी. हरे शिवा नारायणा गोविंदा निवांत बैसूक मेळणेक पंता फाल्ले जावच्या सूर केल्यारी जावनू जायना काम. जन्मंगल बायलांगलो मेळच कशी आरामू. मेळ्ळेर घडी थोडो विश्राम करया, बैसून थोडे परडे मारया. यो गो बाये गवर माये कुटकार मका
कोची माये हांव सर नाती बग ये याती मिणकू आमणी तुम्ही बाई सुनू पंचायतीकेची थोडी मज घेया ती नित्यांतुलींच उतर वापस उलोवया कामाचं दणू परिहार करूया आता तो वेळ कानातील सांगात पळोया आज रानपान तू तुमगेर कसकस केल्या आमगेर वासरेन तू काम असता कुर्ट मोड असरी कालवणी रांदयो पोळी उपकरी पत्रोडो गोजू फोड्यो चरचरी तांतूय आज आयल पावण्या सडतेची केल्ले खोट्टे आणि मडगण्या वाण वाण येता ती वाण हाताक जेवतल्यांक ना फुरसती हाता तोंडाक विजृंभणाम गेरी तान फळाराचे एक आणि दोन नाही खाण नमनमण्याचे शेवय रस्सू मुळूक चाट्ट्यांबोडे काय होळगी पुनपोळे नप्रपुरत्या सुकरुंड्या उपगणेक तेंगोडलं उंड्या मांड्या मुरकू चाकली फेणोरी नेवरी ताजे उपरांत एक कुडपोळी पेज्जी जेवण आमक जायची जाय तोंडाला आमच्याक पेज्जी रांदय लोणचे आमली सांगात आसका पेजेरी तुप्पाधार सम पडका खबळी अंगो आत्ता पंचायतीका नाही जाल्यार राती जेवणाचे जात तिदवांट घरांत आमकां चवथी रगडो रानपान तुंची सरता दीस सगळो फाल्ल जामच्याक सूर जाल्यारी जावनू जायना काम जन्म आमगेल बायलांक गलो मेळच कशी आराम कठ्या वैल उतर दुर्बळ सीतेगल आयली कान्नारी बामणाक तिने ऐकयली 2-4 उतर कोपारी समृद्धी आणि विपुलतेने गांवतूल बायलांक वांट अभाव आणि दुर्बळपणाने कष्ट माक तो नात अशी विषमत दवरनू देव बसला कशी निवांत आसून हाव गृहिणी सुग्रण चेडवांक मेळना पोटभर अन्न आमगेल घारा केदनकी साध्य जायना जोण हाडूक सम्यक धन तवळी चवथी परब जाल्ल्या रित्या वासरेन तू रगडाचे कसले प्रयोजन अशी उतरी त्या उलयता म्हाक दोश त्या दिता दीस राती कष्ट हांवय करता न्यायारी सत्यारी व्यवहार करता उत्पन्न मात्र उणेच व्हरता मगलय मनान तू तीच चिंता कष्टांक आमगेल नाच वेंत की पूर्वसंचिताचे फलित उपाय हाजेर ना वेळ खचित 3 सांज वेळारी घरान पळ काळूक मनान भोरून वरलो बेजारू तितल्यान तू देवाकुडान जालो उजवाडू घर भोरून पावलो होडा मागलो स्वरू संसार
आत थंय आयकल्लीं सर्व पद बहुतेक आध्यात्मीक विशयांचेरीच आशिल्लीं आनी आमगल कोंकणी भाशेंतूल पदांतू चड जावन तांचे आसता. जाल्यार कोंकणींतू अस्सल लावणी आस अशें सांगल्यार तुमकां विश्वास बसत बाय. अर्थात शृंगार प्रधान जाल तरी ह्या लावणींतू अश्लीलता ना हें खंडीत. मत्यारी न्हावनू तांबूल खावनू मत्यारी न्हावनू तांबूल खावनू ही कोणी आयली खंय थावनू मत्यारी न्हावनू तांबूल खावनू ही कोणी आयली खंय थावनू स्वर्गांत भोवनू पृथ्वीर देवनू कोणाली कोणी ही जावनू स्वर्गांत भोवनू पृथ्वीर देवनू कोणाली कोणी ही जावनू ही कोणी आयली खंय थावनू ही कोणी आयली खंय थावनू जीरा 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 जी मत्यारी न्हावनू तांबूल खावनू मत्यारी न्हावनू तांबूल खावनू ही कोणी आयली खंय थावनू मत्यारी न्हावनू मंदहासू चंद्रालो चोरनू उदयाचे लाल सिंदूर लावनू आषाढी मोड मत्यारी घेवनू आषाढी मोड मत्यारी घेवनू नक्षत्र दीप नजरेन तू लावनू नक्षत्र दीप नजरेन तू लावनू ही कोणी आयली खंय थावनू ही कोणी आयली खंय थावनू जीरा 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 जी हंस गती पावलान पावला पावलान ढळतची येता डावलान डावला डावलान ढळतची येता डावलान डावला डावलान वाऱ्याक कॅस उबवनू वाऱ्याक कॅस उबवनू पळयता घुनू घुनू पळयता घुनू घुनू नजरेची वीज विकरावनू नजरेची वीज विकरावनू जीरा 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 जी मत्यारी न्हावनू तांबूल खावनू मत्यारी न्हावनू तांबूल खावनू ही कोणी आयली खंय थावनू मत्यारी न्हावनू तांबूल खावनू ही कोणी आयली खंय थावनू स्वर्गांत भोवनू पृथ्वीर देवनू कोणाली कोणी ही जावनू स्वर्गांत भोवनू पृथ्वीर देवनू कोणाली कोणी ही जावनू ही कोणी आयली खंय थावनू ही कोणी आयली खंय थावनू जीरा 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 जीरा
तुमगल समारोप घेऊन वेळ आयलो. आमगल भाषेत सौरभ तुमच्याक काय पावलें अशी आशा करता. काळ बदलला, कोंकणी उलोवचें उणें जाता तसो. फुडें टेंकी जान बद्दत सांग कोंकणी उलयताले, तरी बडगी खरेंची बर कोंकणी उलयताले. आत्तां सांग एकय बरें जाल्यार ही कोंकणी उलया अशी म्हणची परिस्थिती आयल्या. चड म्हळ्यार उलयल पुराय कळता जाल्यार उलोवच्या येना ही स्थिती. आनी उलयताच म्हणू जाल्यार ते सदोश आसता. हातूं दोश कोणालो? कोणालोय न्हय. हातूं कोणाकय दोश दिवचा जायना. दिवचोच जाल्यार तो दोश परिस्थितीचो. फुडें घरांत तूं मस्त जान आसताली, भास येवंच प्रायरी चेडवांगल कान्नारी कोंकणीच पडतालें. आतां विभक्त कुटुंब पद्दतीन तूं आवस बापूस कामां वता ती. चेडवांगल दिसू डे केअर, क्रॅश, स्कूल, क्लासीस आनी वरल वेळान मित्र, टीव्ही, इंटरनेट वगैरे वगैरे. आनी ह्या सर्वांत तूं कोंकणी सोड न्हू इतर सर्व भास तांगल कान्नार पडटात. तावळी आमगल मातृभाशेचें प्रभुत्व तांणी मेळोवंच कशी? कसलोय हाजेर उपाय कोरका पडतलो. प्रार्थना वर्गांत तूं त्या दृश्टीने मस्त प्रयत्न जाता आसतात. स्तुत्य म्हळ्यार परदेशांतून आमची गलथाई तशी प्रयत्न करता आसत. शतकानुशतकां आमकां सांगात दिल्ली आमगली ही कोंकणी भास, आमगली मातृभास आपणाल पूर्ववत वैभवाक पावो हीची गुरुचरणांतूं प्रार्थना करूया. दुमदुमली ही धर्म दुंदुबी नेता दिव्य महा परिज्ञानाश्रम गुरुलाभले सारस्वत अभिमान. परिज्ञानाश्रम गुरुलाभले सारस्वत अभिमान. जय चित्रापुर जय परिज्ञान. जय चित्रापुर जय परिज्ञान. रवि प्रभातव मुख कमलारी ज्ञान सिंधु तू दुरित निवारी. रवि प्रभातव मुख कमलारी ज्ञान सिंधु तू दुरित निवारी. पंकजलोचन दुःख विमोचन. पंकजलोचन दुःख विमोचन. पूजित नित विद्वान. जय चित्रापुर जय परिज्ञान. जय चित्रापुर जय परिज्ञान. अति उज्ज्वल तव गुरु परंपरा. दीप्तिमान तव कीर्ति गुरुवरा. अति उज्ज्वल तव गुरु परंपरा. दीप्तिमान तव कीर्ति गुरुवरा. आनंदाश्रम गुरु कृपेचे. आनंदाश्रम गुरु कृपेचे. छत्र हेंची वरदान. जय चित्रापुर जय परिज्ञान. जय चित्रापुर जय परिज्ञान. दर्शन मात्रे तव उद्धारक. युगायुगांचे जळता पातक. दर्शन मात्रे
उद्धारक युगायुगांच जळता पातक जळता पातक जळता पातक जळता पातक जळता पातक वरदहस्त तव सदा उरोहि वरदहस्त तव सदा उरोहि इच्छा मनीची सा जय चित्रापुर जय परिज्ञान जय चित्रापुर जय परिज्ञान जय चित्रापुर जय परिज्ञान नन्दन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ